तर या अगोदर आपण जे विस्तार सूत्रे आहेत तर त्यामध्ये टिपिकल प्रकारचं गणित पाहिलेलं आहे. तर त्या संदर्भात ट्रिक्स जे आहेत तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता सपोज तुम्हाला असं गणित आलं की x प्लस 1 अपॉन x ओके इज इक्वल टू 5 देन मराठीमध्ये लिहू आपण जर तर ओके तर एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर किती. ओके तर हे गणित सोडवत असताना अतिशय कमी वेळेमध्ये हे गणित कसं सोडवायचं, कारण आपण टाइम काउंट करू की आपल्याला हे गणित काय करायचं आहे 1 मिनिटात सोडवायचं आहे. त्यासाठी बेटर काय करता येईल, तर बेटर हे करता येईल त्याची ट्रिक काय लक्षात ठेवायची तुम्ही. आता यामध्ये काय करतो मी आणखी थोडं मॉडिफिकेशन करतो. या ठिकाणी एक अंक घेतो कंसाच्या कोणता अंक घेतला 3 हा अंक घेतला. तर हे गणित अतिशय रॅपिडली सोडवायचं कसं ते एक लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं सर्वात अगोदर की जो दिलेला अंक आहे कोणता आहे 5 त्याचा तुम्हाला स्क्वेअर करायचा आहे. 5 चा काय करणार तुम्ही स्क्वेअर, त्याला मल्टिप्लाय करायचं 3 न. कोण मल्टिप्लाय करायचं 3 न, म्हणजे दिलेल्या कंसाच्या अगोदर अंक असेल तर, नसेल दिला तर सोडून द्या, पण अलीकडे 3 दिलाय त्याला 3 न गुणा. त्यानंतर इथं काय आहे प्लस, इथे प्लस असेल तर तुम्हाला इथं काय करायचं आहे मायनस करायचंय. प्लस असेल तर काय करायचं मायनस करायचं आहे. मग इथं मायनस करणे आणि त्यानंतर इथे लिहायचंय तुम्हाला 2. काय लिहायचं आहे 2. त्यानंतर पुन्हा कंसाच्या अलीकडे कोणता अंक आहे 3, तो जशाचा तसा लिहायचा आहे. आता बस सोडवायचं तुम्हाला 5 चा वर्ग 25 गुणिले 3 3 दोन्ही 6 25 3 75 75 मधून 6 वजा करा किती उत्तर येईल 29. युअर आन्सर इज कंप्लीट. कसं ट्रिक की x प्लस 1 अपॉन x याच्या समोर दिलेला अंक कोणता होता 5, त्याचा तुम्ही काय केला स्क्वेअर. त्यानंतर स्क्वेअर फॉर्मॅट जो करायचा त्याच्या अलीकडे अंक कोणता आहे 3, त्यानं मल्टिप्लाय केलं. इथं प्लस असल्यामुळे इथं तुम्ही काय केलं इथं मायनस केलं 2 आणि त्यानंतर पुन्हा हा जो अलीकडचा कोएफिशियंट होता त्यानं 3 न काय केलं मल्टिप्लाय, म्हणजे इथं पण 3 आणि इथे पण 3 न काय केलं आपण मल्टिप्लाय. संख्या नसेल तर हे मल्टिप्लाय करायची गरज नाही. आणि त्यानंतर हे आन्सर आपण फायनलाइज केलं. आता मायनस असल्यावर ट्रिक कशी वापरायची, दुसरं गणित घेतो मी. जर x मायनस 1 अपॉन x इज इक्वल टू 6 तर x स्क्वेअर अधिक 1 छेद x स्क्वेअर आणि याच्या अलीकडे एक अंक घेतो वाटल्यास मी 5 अंक घेतो, तर याची व्हॅल्यू किती असं जर विचारलं. सोपा आहे सोल्युशन. काय सांगितलं मी तुम्हाला 6 चा काय घ्यायचा वर्ग, कोएफिशियंट किती इथं 5, इथे काय आहे मायनस, इथं प्लस असताना काय घेतलं आपण मायनस, इथं मायनस असताना काय करा प्लस, तिथं पण 2 घेतली होती इथं पण किती घ्यायचे 2, कोएफिशियंट किती आहे 5. 6 चा वर्ग 36 गुणिले 5 2 पंचे 10, पदावलीचा नियम वापरायचा. ओके सांगा 36 पंचे 180 प्लस 10 बरोबर 190. युअर आन्सर इज फायनलाइज. तर ही ट्रिक तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये यूज करायची. क्लिअर आहे. प्लस असेल तर काय करायचं आहे तुम्हाला मायनस, मायनस असेल तर प्लस. दरवेळेस अगोदर समोरच्या दिलेले जे समीकरण असतं त्याच्या संख्येचा काय करायचा स्क्वेअर आणि उत्तराला संदर्भात जर इथे एखादा अंक असेल त्या अंकानं दोन्ही साईडला काय करायचं मल्टिप्लाय. पहिल्या गणितामध्ये सांगितल्याप्रमाणे काय करायचं होतं इथं प्लस होता तर इथं 2 काय केले आपण मायनस
आणि इथं मायनस होते इथं 2 काय केले प्लस. अगदी कमी कालावधीमध्ये हे आन्सर तुम्ही फायनलाइज करू शकता. ओके, ही होती टिप्स अँड ट्रिक्स.